सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत शहराच्या विविध प्रश्नांवर आढावा बैठक घेतली। यावेळी आमदार देवेंद्र कोठे, आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे आदींसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। नियोजित आढावा बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, महापालिकेला भेट देण्याचं मुख्य कारण होतं की गेल्या 10-15 दिवसापूर्वी एक MIDCमध्ये खूप मोठी आग लागली आणि आग लागल्यानंतर जवळजवळ 8 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि हे मृत्यू झाल्यानंतर ती नेमकी काय परिस्थिती होती, त्या आग लागण्याची नेमकी कारणं काय होती आणि आग लागल्यानंतर आग आटोक्यात आणण्यासाठी नेमक्या काय अडचणी आल्या की ज्यामुळं ही परिस्थिती उद्भवली, असे काही विषयावर आज महापालिकेमध्ये आम्ही चर्चा केली। फायरवाली लोकं होती, MIDCची लोकं होती, MIDCच्या बांधकाम विभागाची लोकं होती आणि महापालिकेची लोकं सगळी होती। या संदर्भात आज आणि खास करून मी पोलिसांनाही बोलवून घेतलं आज की पोलिसांनी याच्यावर काय कारवाई केली, पोलिसांच्या तपासामध्ये याच्यामध्ये कोण दोषी आढळले, याही संदर्भात पोलीस डिपार्टमेंटला मी या ठिकाणी बोलवलं होतं। ठिकाणी रस्त्याची व्यवस्था ती अडचणीत आलेली आहे, त्यासोबत प्रत्येक कारखान्याने फायरचे जे नियम पाळले पाहिजेत त्या बाबतीत खूप गंभीर परिस्थिती आहे आणि त्याचा आढावा बऱ्यापैकी आयुक्त महोदयांनी घेतलेला आहे। 80% कारखान्यामध्ये फायरची कुठली व्यवस्था नाही। एखाद्या कारखान्यात आग लागली तर ती कशी विझवावी, किंवा काही ठिकाणी सिलेंडर आहेत ते 2-2, 3-3, 4-4, 5-5 वर्ष त्याला रिपीलच केलं नाही, ही मुदत संपून गेलेली आहे। अशी गंभीर परिस्थिती आहे। या परिस्थितीमध्ये तातडीनं ज्या ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम आहे त्याची माहिती घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। ते समजू सोलापूरच्या बाबतीत सुद्धा ज्या लोकांचं नुकसान झाले त्याचा तातडीनं पंचनामा करा। निकषात बसतं किंवा न बसतं हा विषय नंतर बघू आपण, पण आजच्या घडीला जे नुकसान झाले ते रेकॉर्डवर घ्या आणि रेकॉर्डवर घेऊन त्यांना तातडीची मदत कशी करता येईल या संदर्भातल्या सूचना सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत। आता आम्ही मंत्रिमंडळात चर्चाही त्या संदर्भात झाली होती, पण नुकसानीचे आकडे किंवा नुकसानीचं प्रमाण अंदाजे काय येतं याच्यावर आता मंगळवारी कॅबिनेट आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील। मला अगदी जबाबदारीने सांगेन की शहराच्या महापालिकेच्या दृष्टीनं 2-3-4 विषय खूप महत्त्वाचे आहेत। एक तर शहराचा DP प्लॅनचा विषय महत्त्वाचा आहे की त्यामध्ये DP प्लॅनच्या बाबतीत अनेक गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत आणि शहरामध्ये अनेक व्यापाऱ्यांच्यामध्ये, अनेक लोकांच्यामध्ये, सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड मोठा असंतोष आहे। या संदर्भात आमची भूमिका आहे की मला लोकांचं मत जाणून घ्यायचं याच्याविषयी। दुसरा विषय आहे की शहरातल्या स्वच्छतेच्या विषयात होता। तत्कालीन आयुक्त महोदयांनी जी कार्यान्वित यंत्रणा होती जे खूप चांगलं काम करत होती, त्याच्यात काय मतभेद झाले माहिती नाही, ती यंत्रणा थांबली आणि ते थांबल्यानंतर शहराच्या कचऱ्याच्या याचा व्यवस्थेचा बोजवारा उडवलेला आहे। त्या संदर्भात आयुक्त महोदयांशी चर्चा झाली, त्या यंत्रणा पुन्हा नव्यानं आपण बोलून घेतो आहे आणि आपला स्टाफ आहे तो इंटरनल शहरामध्ये आणि जो आपण जी कंपनी वापरत होतो ते बाहेरच्या व्यवस्थेमध्ये आपल्याला वापरतील, याच्या संदर्भातही चर्चा झालेली आहे। त्याचा निर्णय आपण येणाऱ्या कालखंडामध्ये घेतो आहे आणि उड्डाण पुलाविषयी सुद्धा मतमतांतरं आहेत। म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे की उड्डाणपूल झाला पाहिजे, काही लोकांचं म्हणणं आहे उड्डाणपूल नाही झाला पाहिजे, व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की उड्डाणपूल झाला तर आमचा व्यापार मार खाईल। या सगळ्या संदर्भात या सगळ्यांच्या बाबतीत मी जनभावना जाणून घ्यावी असा इथं या मतापर्यंत मी आलेलो आहे आणि मी एक पोर्टल येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये करून शहरातल्या नागरिकांची DP प्लॅनविषयीची मतं, शहरातल्या नागरिकांची स्वच्छतेविषयीचं मत, शहरातल्या नागरिकांचं पाण्याविषयीचं मत आणि शहरातल्या नागरिकांचं उड्डाणपुलाविषयीचं मत, जे मत शहरातले नागरिक देतील त्याच्यावर आपण काम करू। बिलकुल बरोबर आहे। आता शेवटी घर बांधायचं तर जागा पाहिजे, परंतु एक मी तुम्हाला सांगेन, माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय प्रधानमंत्री महोदयांच्या सूचना क्लिअर ननीट आहेत। ज्याच्याकडं घर आहे त्याला घर तर मिळेलच, आपण योजना आपण देऊ। ज्याला जागाच नाही, ज्याकडे जागा नाही, जागा आहे त्याला घर आपण देऊ, पण ज्याकडे जागाच नाही अशा माणसाला घर देणं खरं सगळ्यात मोठा टास्क आहे। आणि आम्ही काम केलं कुठलं म्हणू अधिकाऱ्यांना की ज्याला जागा नाही त्याला जागा मिळवून देऊन तुम्ही घर बांधून दिलं, अशा माणसाचं खऱ्या अर्थानं काम झालं असं होईल।
त्यामुळे ज्या महापालिका क्षेत्रामध्ये अशी काही लोकं असतील की ज्यांना घर बांधण्यासाठी जागा नाही, त्या लोकांना शासकीय जागा कशी उपलब्ध करून देता येईल आणि त्या ठिकाणी स्कीम करून त्याला घर कसं देता येईल या संदर्भात आपण आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतो की वारीत असं प्रत्येक वर्षीच नियोजन चांगल्या पद्धतीनं करायचा सगळे लोक प्रयत्न करतात. म्हणजे आज यावर्षी काय अडचण आली, पुढच्या वर्षी सोडवायचा प्रयत्न होतो, पण आम्ही यावर्षी जे काय वेगळं देता येईल तो द्यायचा प्रयत्न आम्ही करतो आहे. पंढरपूर शहराच्या बाबतीत असेल, येताना पालखी जायच्या बाबतीत असेल, आता पावसाचा विषय आहे. आत्ताच जिल्हा परिषदेने आमच्या पालखीचा मुक्काम ज्या ज्या ठिकाणी आहे तिथं वॉटरप्रूफ मंडप आम्ही तयार करतो आहे. तिथल्या लोकांना च्या स्वागताला किंवा अनेक दिंड्या अशा आहेत की त्यांची राहण्याची सोय असते, पण जे साधारण वारकरी आहेत, जे दिंड्यासोबत नसतात, जे पायी चालत असतात पालखीसोबत, त्यांच्या राहण्याची व्यवस्था आपण करतो आहे. काही वयोवृद्ध आहेत त्या लोकांचा मसाजची पण व्यवस्था आपण यावेळी करतो आहे. जे टेंट आहे त्याच्यामध्ये आपण त्यांच्या मसाजची व्यवस्था करतो. काय वयोवृद्ध लोकं आहेत आणि आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचना आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयाचा वारकऱ्यांचा सेवक म्हणून एक नवीन संकल्पना आम्ही आणतो आहे की जर असा कुठं एखादा वयोवृद्ध आहे, त्याला मदतीची आजारी पडला किंवा त्याला चालायला अडचण आली, अन्य काय असली, किती वय झालं तरी माणसाची इच्छा वारीत चालायची असते किंवा अनेकदा अडचणी येतात, त्या अशा लोकांच्या मदतीला, म्हणजे वारीतल्या येणाऱ्या प्रत्येक अडचणीच्या मदतीला आम्ही तो दूत, वारीचा दूत, सेवक दूत आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार आम्ही करतो आहे.